सहभाग नोंदवत आहेत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपल्याला देखील मंदिरामधून भाविकांच्या पैशामधून हे तुम्ही चोऱ्या करणार, तुम्ही देशभक्त। आणखी जर यांना सत्तेवर ठेवले तर हे अख्खा देश बर्बाद करतील। आपण आज डोंबिवलीकर जे धर्माची आणि जातीची चादर घेऊन जे झोपलेत ना, त्यांना जागा करण्यासाठी हे आवाहन करतोय की त्यांनी देखील या ठिकाणी उभं राहायचंय, आपलं धन्यवाद। चिंता आहे तर तुम्हाला तुमच्या मुलाची चिंता असायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या बहिणीची चिंता असायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या भावाची चिंता असायला पाहिजे। यासाठी एकत्र या, यासाठी सर्वांनी या आंदोलन। नमस्कार। काल मी दिल्लीला गेलेलो, 6 वाजता सकाळी गेलो, तेव्हापासून ते संध्याकाळपर्यंत एवढी गर्दी होती की तिथे उभं राहायला सुद्धा जागा। जो हल्ला, जो अमानुष आहे, ज्या जुलमी सरकारने अशा पद्धतीचा जो हल्ला केलाय तो लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झालेला आहे। आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो आघात करण्यात आलेला आहे त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी उभे या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालाय। मी डोंबिवलीकरांना विनंती करतो की आपण देखील या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। या आंदोलन जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेलं असेल तरी याच्यामध्ये कुठलाही झेंडा नाहीये, एकच अजेंडा आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य। विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या तर पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, ज्या 20 ते 21 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय, टोकाची पावलं उचलली आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबामागे त्याच्या आईवडिलांचे कष्ट, त्यांची मेहनत आणि त्यांची स्वप्न भविष्य मिळवण्याचं काम या जुलमी सरकारने काल केलेलं आहे। काल विद्यार्थ्यांवर, त्यांच्या आंदोलनावर ज्या पद्धतीने लाठी हल्ला करण्यात आलाय त्याचा निषेध म्हणून आज आपण डोंबिवलीकर त्यांच्यावर मारतील वगैरे असं काही त्यांनी केलं नव्हतं, तरी सुद्धा त्या मुलांवरती लाठीचार्ज माझ्या डोळ्यासमोर झाला आणि आम्हाला तिथे पुढे जाऊ सुद्धा देत नव्हते। जरासं जरी पुढे गेलं तरी पोलीस स्वतःहून आम्हाला मारत होते की तुम्ही इकडून निघा करून। इकडे जे काही दाखवलं जातं टीव्हीवर ते कम्प्लीट रॉंग आहे, त्याला मी कधीच सपोर्ट नाही करणार, कारण जे मी डोळ्यांनी बघितलंय आणि जे तुम्ही टीव्हीवर बघतायत याच्यामध्ये खूप अंतर आहे। तिकडे लहान मुलं, मुली, म्हातारे ज्यांना चालता सुद्धा येत नव्हतं, त्यानंतर बरेच असे लोक होती की त्यांचा काही नीटचे काही संबंध नव्हता, पण देशाच्या भविष्यासाठी ते तिथे आलेले होते। आणि तुम्ही ज्या प्रकारे इकडे आज जमलाय, मला वाटलं नव्हतं की एवढी लोक जमतील, पण तुम्हाला काहीतरी वाटतं या देशाबद्दल, याचा मला खरंच खूप अभिमान वाटतोय। आणि जे मी काल बघितलं ते जर तुम्ही बघितलं असतात ना तर खरं सांगतो की या सरकारला तुम्ही 1 मिनिटं सुद्धा टिकू दिलं नसतं, कारण 500 मीटरवरती पार्लमेंट असताना सुद्धा त्यांनी 5 मिनिटं येऊन भेटायचं सुद्धा, म्हणजे आपल्या जे प्रोटेस्ट करतात त्यांना भेटायचं सुद्धा काही हे घेतलं नाही। ते डायरेक्ट मागच्या गेटने पळून गेले आणि त्यानंतर जे स्टुडंट होते त्यांच्यावरती स्मोक बॉम्ब टाकण्यात आले, जे काही लाठीचार्ज झाला ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं। आता गेल्या 12 वर्षापासून जर आपण बघत असाल तर 12 वर्षात आपण खासदार फुटताना बघितले, आमदार फुटताना बघितले, पक्ष फुटताना बघितले, शिक्षकांचे पेपरही फुटताना बघितले आणि नीटच्या परीक्षेचे पेपर फुटताना बघितले। साधारणतः 20 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आज इथे ऐरणीवरती आलेला आहे। सुमारे 21च्या वरती विद्यार्थ्यांनी आपल्या आत्महत्या केल्या आहे। आज आपण ज्या डोंबिवली शहरात उभा आहोत, या डोंबिवली शहरातनं सुमारे 3 ते 4 विद्यार्थ्यांचं भवितव्य आज या नीटच्या परीक्षांच्या माध्यमातून आज पणाला लागलंय। आणि या सगळ्या गोष्टी घेऊन, हे सगळे प्रश्न घेऊन शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक सर हे गेले 22 दिवस हे उपोषणाला बसलेले आहेत। 500 मीटरच्या अंतरावरती संसद आहेत, त्याच्याचपासून जवळ पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, पण केंद्रीय शिक्षण मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा मोदी सरकारमधला कुठलाही नेता यांनी नक्की उपोषणकर्त्यांचं म्हणणं काय आहे याबाबत बिलकुल त्याकडे लक्ष दिलं नाही। आणि त्याचा परिपाक म्हणून जे काही सगळं त्यांचं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलन चालू असताना अचानक परवा एखाद्या मुटकुळी बांधावी त्याप्रमाणे सोनम वांगचुक सरांसारख्या एका ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञाला ज्या पद्धतीने सरकारने उचलून इस्पितळात दाखल केले हे निषेधार्ह आहे। त्या संदर्भात काल जो काही मोर्चा आयोजित केला गेला होता त्याच्यामध्ये सरकारने अत्यंत अमानुषपणे मुलं किंवा मुली लहान असतील किंवा काय असतील असे न बघता त्यांचे अगदी कपडे फाटेस्तोर, रक्तबंबाळ प्रसंगी बेशुद्ध पडेस्तोर जी त्यांना मारहाण केली आहे, त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत।
या सगळ्या गोष्टी ज्या काय केल्यात हे म्हणजे इंग्रज सरकार ज्या वेळेला होतं ते बरं होतं असं म्हणायची पाळी आली. आज सरकारला प्रश्न विचारायचं होतं मोदी सरकारला की तुम्ही लायर तर होताच, पण तुम्ही आज जनरल डायर सारखी कृती करून तुम्ही कायर आहात हे दाखवून दिलंय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित ज्याप्रमाणे मागणी होते त्याप्रमाणे राजीनामा दिला पाहिजे. परंतु काल जो अत्याचार झाला त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमित शहा आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांनी देखील राजीनामा देणं अपेक्षित आहे. आणि आज त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे या सर्व आंदोलनांना आणि काल जो लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ इथे एका मूक निषेध मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं. आणि जरी मनसेने आयोजित केलं असेल तरी डोंबिवलीकर नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे, आपण पाहत असाल उत्स्फूर्तपणे याला पाठिंबा दिलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व डोंबिवलीकरांचे आभार मानतो. आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाहीत, विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नावर आंदोलन करत राहील. मध्ये 12 वर्षाचे पोरं असतील, 20 वर्षाचे पोरं असतील, छोटे मोठे, त्यांना रक्तबंबाळ करून मारण्यात आलेलं आहे. आणि ही छोटी गोष्ट नाही आहे सरकारकडून. ओके, आज आम्ही सुद्धा स्टुडंट आहोत. उद्या आम्हाला एवढा मोठा प्रश्न पडतोय गोष्टींना घेऊन की कसं करायचं पुढे. सरकार जी करतंय हे कंटिन्युअसली कॉन्स्टिट्यूशनवरती वार करतंय. आज तिकडे असणारे स्टुडंट हे तिकडच्या पोलीसपेक्षा जास्त होते, त्यांच्यावरती बॅचेस नव्हत्या. ते नक्की कोण होते याचा प्रश्न आहे का आपल्याकडे, याचं उत्तर आहे का आपल्याकडे. जर उद्या आपण या कॉन्स्टिट्यूशन मध्ये वागलं नाही तर ही गोष्ट पलटू शकते सरकारवरती. अजून सुद्धा आपण या पुस्तकाच्या अंडरमध्ये वागतोय. म्हणून सगळे शांत होत, शांततेच्या गोष्टी पालन करत. जर बलाचा वापर केला तर खूप गोष्टी बदलतील, वातावरण पूर्ण बदलेल. सरकारने झुकावं, नम्र होण्याने काही वाईट होत नाही, काही वाईट होत नाही. फक्त सरकारला या गोष्टीची भीती आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर त्याच्या पुढे बरेचसे मंत्री वगैरे सगळ्यांना कंटिन्युअसली राजीनामा द्यावा लागेल. कारण की आपण आज जे माग करतोय ती अकाउंटेबिलिटीची माग करतोय. आणि ही सरकार पूर्णच्या पूर्ण एकदम निष्काळजी आहे. काही इमोशन्स, भावना काही नाहीये त्यांच्यामध्ये. आणि आज तिथे सगळे स्टुडंट जाऊन सुद्धा तो धर्मेंद्र प्रधानने इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलं की अँटी नॅशनल आहेत. कोणत्या प्रकारे अँटी नॅशनल आहेत. तुमचे तिकडचे पोलीस 12-12 वर्षाच्या पोरींना त्यांच्या छातीवर सगळे कपडे फाडून त्यांच्या छातीवर उभे राहून, हे सगळे सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल आहेत. बघितलेत नाही बघितलेत तुम्ही. मग हे सगळी जी जनता आहे ही काय आहे म्हणजे प्रश्न विचारायचे नाही काय. जेवढा करावं तेवढा आक्रोश कमी आहे. माझा फक्त एवढा म्हणणं आहे, जे नवीन यूथ आहे यांनी याच्यामध्ये भरकडू नये आणि आपलं जे मांग आहे ती मांगवरती ठाम राहावे. अनेक प्रकारे आंदोलन निसटण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये गुंड टाकण्याचे प्रयत्न केले. आपण फक्त आणि फक्त शांततेच्या मार्गाने जातोय, संविधानाच्या मार्गाने जातोय. म्हणून आपण आज काही कोणत्या प्रकारचा गोंधळ वगैरे काही घातलेला नाहीये. याची पोलिसांनी, सरकारांनी, सगळ्यांनी जाणीव ठेवावी. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व तमाम डोंबिवलीकरांना आवाहन केलं होतं का आपण जे दिल्लीमध्ये काल विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला, दिल्ली सरकारच्या पोलिसांनी जे विद्यार्थ्यांवर मारहाणी केली, याच्यासाठी आपण सर्व डोंबिवलीकर म्हणून आपण इथे आलं पाहिजे आणि निषेध केला पाहिजे. या आव्हान प्रतिसाद देता संपूर्ण डोंबिवलीकरांच्या जनतेने मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. या देशामध्ये लोकशाही आहे पण आपण बोलायचं नाही. नीटचं पेपर फुटलं पण आपण बोलायचं नाही. लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं भविष्याचं पण आपण बोलायचं नाही. 20 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी नैराश्यातनं आत्महत्या केली पण आपण बोलायचं नाही. अरे लोकशाही आहे मग आपण बोलायचं नाही. वांतू आपलं सोनम सर सारखे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलंय, मेगासिस सारखे ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, गौरव करण्यात आलेला आहे, ते आज 23 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर इथं उपोषण करतायत. ते स्वतःसाठी करतायत का देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करतायत. पण सरकारला जरा पण भावना नाही, हे त्यांना भेटायलाही जात नाही. आणि अशा प्रकारे विद्यार्थी जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना सरकार अशा परीने दडपशाही करतात. मला एकच आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे,
सर्वात पहिलं तर आपलं अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचे. आज आपण आहात, सोशल मीडिया आहे म्हणून आज हा प्रश्न गाजतोय, नाही तर हा पण कुठेतरी दाबला गेला असता. मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, या देशाने 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो मॅन्डेट दिलेला होता, आज या देशातली तीच जनता यांच्यावर थू करते. ज्याप्रमाणे यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा माणूस लाठीचार्ज केलाय. माझ्या बहिणींना 12-12, 15-15 वर्षाच्या बहिणींना या लोकांनी लाठीचार्ज केलाय, कपडे फाडलेत. हे दिसत नाही यांना? हे सरकार आंधळं झालंय, बहिरं झालंय आणि मुकं झालंय. म्हणून आज आम्ही सर्व डोंबिवलीकर म्हणून आम्ही मुक आंदोलनसाठी इथे उपस्थित राहिलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे उपस्थित झालेलो आहे, पुतळ्यांच्या इथे. डॉक्टर बाबासाहेबांचं एक म्हणणं होतं, संविधान कितीही चांगलं असेल पण जर ते राबवणारे सत्ताधारी जर चांगलं नसेल तर त्या संविधानाचा परिणाम हे वाईट स्वरूपात होतील. आणि त्याचेच परिणाम आता इथे या देशामध्ये दिसू लागलेत संपूर्ण. आणि या भारतीय जनता पार्टीचा संविधान बदलण्याचा जो कार्यक्रम चालू आहे लपून छपून, हा मला वाटतं या मार्गाने त्यांनी पुढे नेण्याचं सुरू ठेवलंय. आपल्या मार्फत मला एकच घटना सांगायची इथे, का काल काही विद्यार्थी याच ठिकाणी येऊन आंदोलन करत होते, दिल्लीत घडलेल्या घटनाला निषेध करत होते. तर काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी येऊन त्यांना दमदाटी केली का इथे असे आंदोलनं करायचं नाही, तुम्हाला आम्ही मारू. ते जे विद्यार्थी आहेत त्यांना मी इथे आपल्या मार्फत सोशल मीडियाच्या मार्फत सांगतो, आपण आम्हाला संपर्क साधा, आम्ही आपल्या सोबत इथे राहून आंदोलन करू. मग कोण हे भाडेके टट्टे येतात का आम्ही बघू. धन्यवाद. वंदे मातरम.